लई असत्याल मनमौजी पण लाखात एक माझा फौजी. काय कुठं काय मग अशी का बघतेस? अशी म्हणजे? अशी म्हणजे अशी एकटक का बघतेस? तुला ना आवडत का? नाही नाही म्हणजे आवडत नाही असं नाही, पण म्हणजे कसं तरी वाटतंय. बर ठीक आहे, तुला नसल आवडत तर नाही बघत तुझ्याकडे. नाही आवडत नाही असं कुठं म्हणलं मी? सरप्राईज कसं वाटलं? तुझ्यासारखं म्हणजे कसं? जगात भारी. पण माझा पोपट झाला की. का? खरं तर मी तुला सरप्राईज देणार होतो. येड्या, मी केलेल्या प्रपोजचं उत्तर दे. माझ्यासाठी जगातलं सगळ्यात भारी सरप्राईज असेल. खरं तर मी तुला सरप्राईज देणार होतो आणि मी सरप्राईज द्यायचं ठरवलं बी होतं. पण तुला कसं काय माहित मी येणार आहे ते? मी कोणाला सांगितलं नव्हतं आणि विकायला बी सांगितलं की कोणाला सांगू नको म्हणून. मग तुला कसं काय कळलं? तुला काय वाटलं फक्त फौजी लोकांनीच खबरी असतात होय? हो मॅडम, आता सांगाल का कसं कळलं ते? अरे इके ना आधीच पत्रात मावशीला सांगितलं होतं तो येणार आहे ते, आणि मावशीनं अख्ख्या गावाला सांगितलं इके येणार आहे, पण कुणाला सांगू नका बर का. तुझ्यापासून काय लपून राहणार नाही बघ. अजिबात नाही, आणि काय लपवायचं बी नाही, कळलं का? अरे हो, तू पास झालीस नाही का? होय. अभिनंदन. थँक्यू. माझे गुड लकचा इफेक्ट आहे बरं का ह्यो. तुझी टेस्ट कशी झाली? मस्त झाली. नाही म्हणजे इके म्हणत होता लई अवघड असती. वय मला नाही वाटलं अवघड. का? कारण माझ्याकडे कुणाच तरी गुड लक होतं. होतं म्हणजे आता नाही का? नाही नाही, आता बी आहे की. वय बर, कुणाचं र? आमच्या जडीच. मग जा तिच्याकडच. चिडके चिडाल का झालं? चिडके तू तेच चिडका. मी वय कशा मिरच्या जमतात लगेच नाकाला. तुझ्या नाकाला जोंबल्या ना ती कळ. बर बर ठीक आहे. शपथ. फौजी तुम्ही तर लईच कातील दिसताय या ड्रेस मध्ये. खातील हे का आता? माझ्या तर लक्षातच आलं नाही, एवढा वेळ बोलतेय. पण फौजीचा रुबाब काय असतो हे ध्यानात यायला वेळच लागला. असं झालं वे बेळगाववरनं? नाही, तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून घातला होता. हसू नको, सगळा प्लॅन फिसकटला माझा. एखादा प्लॅन सक्सेसफुल व्हायला प्लॅनिंग बी तसं जोरदारच लागतंय फौजी. एखाद्या मिशनचं प्लॅनिंग कसं करतात ते शिकवलं नाही वाटतं अजून ना? ते आता नाही, ऍडव्हान्स ट्रेनिंगला असतं. वय बर बर. तू बी या नवीन ड्रेस मध्ये भारी दिसतीस.
म्हणजे तू कायमच भारी दिसतीस, पण यो ड्रेस लयच भारी. थँक्यू. कधी घेतलं? कालच घे. एक मिनिट, तुला कसं माहित यो ड्रेस नवीन आहे ते? मला सगळं माहिती, पण आज नवीन ड्रेस का घातलं ते नाही कळलं. आज सण आहे ना, म्हणून. आज कुठलाच? ड्रेस नवीन, यास्मिनचं का सँडल घातलं? हा, तुला कसं कळलं? माझं ऍडव्हान्स ट्रेनिंग जरी झालं नसलं ना, तरी बेसिक झालंय. हं? सगळी माहिती ठेवत असतो मी. शेवटी भारतीय सैन्यात आहे आपण. अहो फौजी, सांगा की. अगं यास्मिनच सांगितलं. हा, म्हणजे तुम्हाला भेटायच्या अगोदर यास्मिनला भेटला वे? होय, तुझ्या संग काय बोलणं होतंच की दररोज, पण ट्रेनला गेल्यापासून यास्मिन संग बोलणंच झालं नाही ना, म्हणून म्हणलं भेटूया तिला. लय होते हा फौजी. शिकले. अगं तुझ्या आधी भेटीन का मी कुणाला? अगं मंदिरात तुझी वाट बघत होतो, तू येणार ना म्हणून तिला फोन केला होता, तेव्हा तिनं सांगितलं. चोमडी येते एक नंबरची. मैत्रीण कोणाची? माझीच आहे. काय अरे सॉरी सॉरी, गंमत केली, गंमत. फौजी, तुम्ही नुसती गंमतच करा आमची. हे, फौजी फौजी काय लावलीस ग? आता फौजीच म्हणल्यावर फौजीच म्हणणार ना. नुसतं आजा म्हण. नुसतं नाव घ्यायचं नाही असं ठरवलंय मी, फौजीच म्हणणार. काय प्रॉब्लेम? नाही. बाकी बोल. काय बोलू? काय बी तुला आवडेल ते. मला काय आवडतं माहित नाही का तुला? माहिती, आर्मी आवडते, पण त्याच्यानंतर काय तर आवडत असेलच की. आवडतं की. काय? कानातलं का नाही घातलं? गडबडीत आवरून आले ना, राहिलच. एवढी गडबड भेटायची? होय, म्हणजे तसं नाही, मला कायमच गडबड असती. तुलाच भेटू वाटत नाही. होय, ट्रेनिंग सोडून येऊ का? नाही नाही, ट्रेनिंग महत्वाचं आहे. ट्रेनिंग सोडून काय बी करायचं नाही, ते मी असंच म्हणलं. असं रिकामं चांगलं नाही वाटत. मी एवढी तयारी केली आणि याचं लक्ष नेमकं कानातल्यावर. हे काय झालं? हा, घरी जाऊन येते की जरा. का? कानातलं घालून येते ना. कशाला? कशाला म्हणजे? मग काय इथं बसून आपोआप येणार आहे कानातलं? येऊ बी शकतं. काय बी? अरे हो तर, खरंच सांगतोय मी. असं कसं येईन? नाही विश्वास. असं असतं वे कुठं? अरे हो. गा बस. ठीक, एक काम कर, डोळे बंद कर. कर तर. आता हात पुढं कर. कसलं भारी. तुला माहित होतं वे मी कानातलं घातलं नाही ते? मग आठवतंय तुला काय म्हणलं होतं?
तुला काय हवं असेल तर ते. समजा मला काय पाहिजे असेल तर ते मी तुमच्याकडे मागू शकते का? नाही, पण ते मागाच्या आधी तुला ते मिळालेलं असेल. बघू दे इकडं. मला जसं तुझ्या मनातलं कळतं ना तसं तुला नाही कळत. मला कळायची गरज बी वाटत नाही. का? मग काय तर, पोरांना पोरीच्या मनात काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. याला काय अर्थ आहे? होय, असंच असतंय. तुला नाही माहित. तुझं पाकिट काढ. का? ओ फौजी, नियम दुसरा, पोरीसनी कधी का, कशाला, कधी, कुठं असलं प्रश्न विचारायचे नसतात. कळलं? बर. आता तुझं डोळं बंद कर. सॉरी सॉरी, परत नाही विचारणार. ये इथं. आता इथंच उभं राहायचं. डोळं उघडायचं ना. आता हात पुढं करा. पाकिट? आता हेच पाकिट वापरायचं. अगं पण माहितीये मला. हे तर दे. आता झाली का नाही फॅमिली कंप्लीट? भारी ना? वय अजून काय तर आहे. अहो, डोळं बंद नाही केलं तरी चालतील फौजी. किती? बसा बसा बसा. एकच मिनिट, मी आली.
कशी झाली? मी बनवली. तुझ्यासारखी. जगात भारी. एकदम गोड. थँक्यू शितले. का? खर तर मी तुला सरप्राईज देणार होतो, पण तू मला एवढं भारी सरप्राईज दिलंस ना की मी आयुष्यभर विसरू शकत नाही. ऑलवेज वेलकम. बर का? सरप्राईज कधी विसरणार नाही. आणि मला हृदयाचं ठोकं कधी कोणी विसरत का? बाकी घरचे कसे आहेत सगळे? एकदम भारी. दोन्ही घरचे. आणि बाकी गावात सगळं ठीक ना? एकदम. अरे हा, सांगायचंच राहिलं की शेणाची पाठी टाकायला जाताना मंगलमावशी पडली. अरे म्हणजे आता बरं आहे, पण महिनाभर गळ्यातच होता. मामी बचत गटाच्या फेडरेशनची अध्यक्ष झाली. हा, ते कळलं. आणि गोट्या आणि शेकऱ्या रावल्याला लग्नासाठी फोटो काढायला सांगत होते. आणि येड काढून आले ना. रावल्या तर भूक लागत आहे, आणि ते शेकराला काय काम आहे तुम्ही? चला निघायचं का आता? आल्यापासून हितच आहे. घरचे सगळे वाट बघत असतील. काय? अरे घरी वाट बघत असतील. माझी वाट बघणारी तर इथंच आहे. चांगला डायलॉग होता. हं? चल. अरे लई उशीर झालाय. जीजी बी वाट बघत असेल. चल चल चल. शितले, मला तुझ्याशी बोलायचंय. शितले, फौजी आहे ना, लाखात एक असतो, पण फौजीची बायको 10 लाखात एक असते. तू या फौजीसाठी त्या 10 लाखातली एक होशील? शितले, अगं बोल ना काहीतरी. काय झालं शितले?